मोठी बातमी समोर येते। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार आहे। पीडित शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी निकाल लागणार। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी ठरवण्यात आलाय। न्यायालयाकडून विकेश उर्फ विकी नगराळे दोषी घोषित करण्यात आलाय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून मारल्याच्या प्रकरणी आज निकालाची अपेक्षा होती, मात्र आज निकाल लागलेला नाही। निकाल गुरुवारी लागणार आहे। पीडितेचा मृत्यू हा 10 फेब्रुवारी रोजी झाला होता आणि त्याच दिवशी आता या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। न्यायालयाकडून विकी उर्फ विकेश नगराळे दोषी घोषित करण्यात आलाय। वर्ध्याच्या हिंगणघाट मध्ये शिक्षिकेला जाळून मारल्याच्या प्रकरणी निकाल आज अपेक्षित होता, मात्र आता निकाल हा गुरुवारी लागणार आहे। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयाकडून घोषित करण्यात आलंय, दोषी घोषित करण्यात आलंय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून मारल्याचं प्रकरण, या प्रकरणाचा निकाल आता गुरुवारी लागणार आहे। पीडित शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी हा निकाल लागणार आहे। तब्बल 2 वर्ष या घटनेला झाले आहेत। दहा फेब्रुवारी 2020 रोजी या पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला होता आणि आता 10 फेब्रुवारी अर्थात उद्याच गुरुवारी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। न्यायालयाकडून आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याला दोषी घोषित करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्या सोबत जोडलेले आहेत। एकनाथ, या निकालाची अपेक्षा होती, आज हा निकाल लागणार होता, मात्र हा निकाल आता गुरुवारी लागणार आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच न्यायालयात आहे ते आज 1 तास चाललं। या 1 तासाच्या कामकाजामध्ये दोन्ही बाजूने जे काही सबमिशन झालेलं आहे आणि हा जो निकाल आहे हा एकूण आरोप जे आहेत ते आरोप सिद्ध झाल्याचं एकूण कोर्टाने जाहीर केलं आणि त्यानंतर 1 दिवस राखून ठेवत आरोपीच्या बाजूने काही कोणत्या प्रकारची शिक्षा पाहिजे आहे असं सर्वोच्च न्यायालयात एकूणच सर्वोच्च न्यायालयाची तरतूद असल्यामुळे हे जे हा जो निकाल आहे हा एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे। गुरुवारी या संपूर्ण प्रकरणाचा जो निकाल आहे हा लागणार आहे। यांच्याकडून आताच थोड्या वेळापूर्वी सांगण्यात आलं की याचा जो निकाल आहे हा गुरुवारी लागणार आहे। झिरो या उद्या पुन्हा एक सत्ता जाहीर करण्यात आणि या सत्तेनुसार पुढचा जो निकाल असेल प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार आहे। आपले प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्या सोबत हे जोडलेले होते। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। या प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार आहे। न्यायालयाकडून आरोपी विकेश उर्फ विकी नगराळेला दोषी घोषित करण्यात आलाय। या निकालाची सर्वांना आज अपेक्षा होती, मात्र न्यायालयाकडून आरोपीला दोषी घोषित करण्यात आलंय। गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी याचा निकाल लागणार आहे। पीडित शिक्षिकेचा 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी आता या प्रकरणाचा निकाल सुद्धा लागणार आहे। आता न्यायालय काय निर्णय देतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार आहे। 10 फेब्रुवारी रोजी हा निकाल लागेल।
2 वर्षाआधी अर्थात 10 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला होता आणि आता तब्बल 2 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। आज या निकालाची अपेक्षा होती, मात्र न्यायालयाकडून आरोपी विकेश नगराळे याला दोषी घोषित करण्यात आलाय। नेमकं आता न्यायालय या आरोपीला काय शिक्षा देतात हे गुरुवारी या निकालामध्ये समजणार आहे। पीडित शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी हा निकाल लागणार। आता आरोपीला नेमकी काय शिक्षा मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली। पीडित शिक्षिकेचे आई वडील, त्यांचे या पीडित शिक्षिकेचे सहकर्मचारी यांच्याकडून सुद्धा हीच मागणी केली जात होती की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। पुन्हा असं कोणी केलं जाऊ नये यासाठी या आरोपीला त्या प्रकारे शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही केली जात होती। या प्रकरणी न्यायालयाकडून आता आरोपी विकेश नगराळे याला दोषी घोषित करण्यात आलंय। आता नेमकी काय शिक्षा दिली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गुरुवारी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। 10 फेब्रुवारी रोजी 2020 रोजी पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी आता या प्रकरणाचा निकाल लागेल। या आरोपीला शिक्षा सुनावली जाईल। या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया। अंकिता दलित प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला अंकिताचा दिनांक 3 फेब्रुवारी 2020 साली सकाळी ती प्राध्यापिका कॉलेजला जात असताना तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळून टाकले, हा खुनाचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे असं न्यायालयाने आज घोषित केलं। त्यानंतर सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्यात येतं तेव्हा शिक्षेकरता 1 दिवसाची मुदत, शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे, आरोपीतर्फे शिक्षा त्याला कोणती हवी याचं त्याचं म्हणणं त्याला सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याकरता न्यायालयामध्ये उद्या आम्ही तक्ता जाहीर करू आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालय उद्या शिक्षा जाहीर करतील। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतची अधिकची माहिती दिली आहे। आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयाकडून दोषी घोषित करण्यात आलाय। गुरुवारी त्याला नेमकी कोणती शिक्षा सुनावणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल गुरुवारी 10 फेब्रुवारी लागणार आहे। 10 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला होता। ही घटना 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती। त्यानंतर पीडित शिक्षिका ही मृत्यूशी झुंज देत असताना 10 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला। तब्बल 2 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून मारल्याच्या प्रकरणी हा निकाल गुरुवारी लागणार आहे। हिंगणघाट न्यायालय गुरुवारी शिक्षा सुनावणार आहेत। नेमकी या आरोपीला कोणती शिक्षा दिली जाते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पीडित शिक्षिकेच्या आई-वडिलांकडून तसंच त्यांच्या सहकर्मचाऱ्यांकडून केली जाते। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार आहे। पीडित शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी शिक्षा सुनावणार न्यायालयाकडून विकेश उर्फ विकी नगराळे याला दोषी घोषित ठरवण्यात आलंय। तीन फेब्रुवारी 2020 रोजी ही घटना घडली होती। त्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी या पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला। तब्बल 2 वर्षांनंतर आता या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। न्यायालयाकडून आरोपी विकेश नगराळे याला दोषी घोषित करण्यात आलाय। पीडित शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी आता न्यायालय शिक्षा सुनावणार आहे। नेमकी आरोपीला कोणती शिक्षा केली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल आज लागणार होता, मात्र हा निकाल आता गुरुवारी 10 फेब्रुवारी 2022 रोजी लागणार आहे। तब्बल 2 वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे। या आरोपीला न्यायालय आता शिक्षा सुनावणार आहे। नेमका न्यायालय आता कोणती शिक्षा सुनावतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। हिंगणघाट जळीत कांडा प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयाकडून दोषी घोषित करण्यात आलाय। हिंगणघाट न्यायालय गुरुवारी शिक्षा सुनावणार आहे। न्यायालयाकडून आरोपीला दोषी घोषित करण्यात आलंय। न्यायालय आता गुरुवारी या आरोपीला कोणती शिक्षा देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या प्रकरणाचा निकाल गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी लागणार आहे।